नमस्कार. सर्वप्रथम आपल्या चॅनलवर सर्व भक्तांचं मनापासून स्वागत. जीवनात अनेक वेळा आपल्याला असे काही लोक भेटतात जे आपल्याला थोड्या पैशांसाठी फसवत असतात, आपल्या भक्तीचा फायदा घेत असतात. विचार करा, जर आपण देवाची भक्ती करत असू आणि काही लोक त्या भक्तीचा फायदा घेऊन आपल्याला लुटत असतील, भक्तीच्या नावाखाली, देवाच्या नावाखाली बाजार मांडत असतील, तर कशी देव त्यांना शिक्षा देणार नाही तुम्हीच सांगा. जर देवाचं नाव घेऊन आपण एखाद्याला त्रास देत असू, देवाचं नाव घेऊन आपण कोणाला लुटत असू, देवाचं नाव घेऊन आपण जर कोणाच्या भावना दुखावत असू, तर देव आपल्याला कधीच माफ करणार नाही. म्हणून लक्षात घ्या, कोणी तुम्हाला देवाच्या नावाखाली फसवत असेल, तुम्हाला आर्थिक मागणी घालत असेल की एवढे पैसे द्या, तेवढे पैसे द्या, मी यज्ञ करतो आणि तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करून देतो, असं काही तुम्हाला कोणी सांगत असेल, तुमच्या भावनांशी कोणी खेळत असेल, तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. कारण ते तुमच्यासाठी फक्त आणि फक्त तुमच्या भावना दुखावण्यासाठी आलेले असतात. लक्षात घ्या, जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर तुम्हाला असे अनेक लोक भेटतील जे तुम्हाला सांगतील की आम्ही तुमच्यासाठी हे करतो, ते करतो, तुम्ही आम्हाला एवढे पैसे द्या, हे करा, ते करा. अशा लोकांच्या कधीच बोलण्यावर विश्वास ठेवू नका. आपल्या भगवद्गीतेमध्ये सहजपणे आपल्याला अशा काही ओळी बघायला मिळतात ज्या आपल्याला काहीतरी शिकवून जातात. जसं की गीतेमध्ये लिहिलं आहे की कुठल्याही प्रकारे तुम्ही पूजा अर्चना करून धनप्राप्ती करू शकत नाही, कारण त्यासाठी तुम्हाला तसे प्रयत्न करावे लागतील. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही कुठल्याही उपाय करून खूप धन प्राप्त करू शकता, करोडपती होऊ शकता, तर असं अजिबात होत नाही. तुमचं नशीब जर पलटलं तर तुम्ही क्षणातही करोडपती होऊ शकता, परंतु त्यासाठी तुमची खूप दिवसाची भक्ती कामी येत असते. आज तुम्ही एखादा व्हिडिओ बघितला आणि लगेच तो उपाय केला आणि लगेच तुम्हाला वाटलं की मी एका रात्रीमध्ये करोडपती झालो पाहिजे, तर असं कधीच होणार नाही. त्या पाठीमागे तुमची एवढ्या दिवसांची भक्ती मेहनत असणार आहे. तुमच्या जर व्यवसायाला यश मिळत नसेल तर तुम्ही त्यासाठी काहीतरी नवीन उपाय बनवा, म्हणजे की नवीन काहीतरी योजना तयार करा. कुठल्याही प्रकारे तोडके, धागेदोरे किंवा इतर कुठल्याही प्रकारे उपाय करून तुम्हाला त्यामध्ये यश मिळणार नाही. तुमच्या भाग्यात जे आहे तेच तुम्हाला मिळणार आहे. विश्वास असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये होय माझा विश्वास आहे टाईप करा. काही क्षणात कोणतीच गोष्ट होत नाही, त्यासाठी आपली पूर्ण जन्माची पुण्याई कामाला येत असते. तुम्हाला वाटत असेल की मी 5 मिनिटे उपाय करून, 5 मिनिटे भक्ती करून सर्व काही प्राप्त करून घेऊ शकतो, परंतु तुमची जीवनभराची भक्ती जेव्हा फळ देते तेव्हा काहीतरी चमत्कार होत असतो. कुठल्याही प्रकारे काही क्षणात, काही तासात काहीच होऊ शकत नाही. पूर्वी होऊन गेलेले ऋषीमुनी हे वर्षानुवर्ष तपश्चर्या करायचे, त्यानंतर त्यांना विद्या प्राप्त होत होती. कोणालाही एका दिवसात किंवा काही क्षणात विद्या प्राप्त झाली नाही. त्यांनाही त्यांचं संपूर्ण जीवन तपश्चर्यामध्ये घालवावं लागलं. त्यानंतरच त्यांना त्या काही विधी माहिती झाल्या, ते ज्ञान त्यांना प्राप्त झालं. म्हणून तुम्ही या भ्रमात असाल की काही तासात किंवा काही क्षणात तुमच्यासाठी सर्व काही बदलून जाईल, तर तुम्ही सर्वात मोठ्या भ्रमात आहात. कारण तुम्हाला तुमच्या आयुष्यभराची जी भक्ती आहे ती ज्या वेळेस फळ देईल त्याच वेळेस हा चमत्कार होईल. म्हणून फसव्या व्हिडिओंवर विश्वास ठेवू नका, ज्यामध्ये तुमची भावना दुखावली जाते. असे अनेक व्हिडिओ आपल्याला यूट्यूबवरती बघायला मिळतील, परंतु चांगले व्हिडिओ बघायचे की वाईट बघायचे हे आपल्या स्वतःच्या मनावर आहे. आपण ते व्हिडिओ बघून असं भावुक होऊन जातो की आपल्याला वाटतं हो खरंच मी करून बघतो, होतं की काय, फळ मिळालं तर मिळालं, परंतु अशाने आपल्या धर्माचं नाव बदनाम होत आहे. सर्व लोक आपल्याला अंधश्रद्धाळू म्हणत आहे.
आपण विज्ञानाचं एवढं मोठं जग आहे, या विज्ञानाच्या जगामध्ये आपण ज्या काही लॉजिकल गोष्टी आहेत त्याच अवलंबल्या पाहिजे. अनेक लोकांनी आपल्या धर्मामध्ये अनेक अशा चुकीच्या रूढी परंपरा आणल्या आहेत, ज्यातून आपल्या धर्माला लोक चुकीचं म्हणत आहेत. आपल्या धर्मामध्ये कुठेही कुठल्याही प्राण्याची हत्या करावी असं लिहिलेलं नाही, तरीही लोक यात्रेनिमित्त किंवा इतर कार्यासाठी, देवाच्या कार्यासाठी बकऱ्याचा बळी देतात, कोंबड्याचा बळी देतात. ही बळी प्रथा आपल्या धर्मामध्ये नाही तरी लोक करतात. मग ही रूढी परंपरा आणली कुणी? तर ही रूढी परंपरा आपल्याच काही अज्ञान लोकांनी आणली आणि त्यामुळे पूर्ण धर्म भ्रष्ट झाला. म्हणून आपल्या धर्माला वाचवायचं असेल, योग्य तेच ज्ञान मिळवायचं असेल तर अशा लोकांपासून दूर राहा. खूप सारं ज्ञान प्राप्त करायचे असेल तर गीता तुम्ही वाचू शकता. स्वामी समर्थ महाराजांचे अनेक असे पुस्तके आहेत जे तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील. ते पुस्तके देखील तुम्ही वाचू शकता. त्यातून तुम्हाला योग्य ते ज्ञान जरूर मिळेल. आमचाही तोच उद्देश आहे की आपल्यापर्यंत योग्य तेच ज्ञान पोहोचावं. तुमचा यावर विश्वास असेल तर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या अनेक मित्रमैत्रिणींपर्यंत, भक्तजनांपर्यंत पाठवू शकता, जेणेकरून त्यांनाही समजेल की योग्य काय अयोग्य काय. जोपर्यंत तुम्हाला चांगलं किंवा वाईट यातील अंतर समजत नाही, चूक अचूक, बरोबर काय चुकीचं काय यातील जोपर्यंत फरक समजत नाही, तोपर्यंत तुम्ही योग्य त्या मार्गावर जाऊ शकत नाही. कुठल्याही प्रकारे कोणत्याही मनुष्याला भविष्य समजत नाही तरी तो सांगण्याचा प्रयत्न करतो. तरी तो सांगतो की तू या तारखेला मृत्यू पावणार आहे, या तारखेला तुझ्यावर हे संकट येणार आहे. जर देव आपलं भविष्य लिहितो तर मनुष्य आपलं भविष्य कसं सांगू शकतो? त्याला हे ज्ञान आलं कुठून? त्याने ना कुठली तपश्चर्या केली, त्याने ना कुठली ज्ञान प्राप्त केलं. तो भविष्य सांगू तरी कसं शकतो? आणि भविष्याचं ज्ञान देवाला सोडून दुसरं कोणाला येऊ शकतं? म्हणून लक्षात घ्या, पूर्वी जे ऋषीमुनी होऊन गेले ते आता कलियुगामध्ये आता तरी होणे शक्य नाही. जरी काही ज्ञानी असतील तरी ते भविष्य सांगतील एवढे सुद्धा कॅपेबल नसतील. म्हणून लक्षात घ्या, कोणीही रस्त्यावरती बसलेला माणूस तुमचं भविष्य सांगत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका. अनेक लोक अशा काही गोष्टी आपल्या मनामध्ये भरवतात की ती चिंता आपल्याला सतावत असते. अनेक लोक चुकीचं भविष्य सांगतात आणि त्याचा परिणाम आपल्या प्रगतीवरती होत असतो. आपण तीच गोष्ट मनामध्ये धरतो आणि त्या गोष्टीचा वारंवार विचार करत असतो. याने आपलं हृदय पोकर होऊन जातं आणि काळजी करून आपल्या शरीरावरती त्याचे परिणाम दिसत असतात. म्हणून चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. सत्य काय असत्य काय हे स्वतः शोधा, स्वतःला ज्ञानी बनवा. तुम्हाला कुठल्याही प्रकारे कोणाचा ऐकायची गरजही पडणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.